अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणात गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण येत असतात. पण इथं आल्यानंतर बहुतांशी तपासण्या या खाजगी ठिकाणाहून करण्यासाठी सांगितलं जातं. मग एवढा मोठा दवाखाना असताना येथे रुग्णांना मिळतं काय असा प्रश्न उपस्थित करत टायगर ग्रुपच्या वतीनं विविध मागण्यासंदर्भात टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख कोंडीराम पवार यांनी आमरण उपोषण सुरू केलं होता. उपोषणाचा तिसरा दिवस असल्यानं उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली होती. अखेर आज भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी पुढाकार घेऊन स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे, अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव, डॉक्टर राजेश कचरे यांना तात्काळ उपोषण स्थळी बोलावून घेत उपोषणकर्त्यांच्या मागण्या आणि उपस्थित इतर महिलांनी डॉक्टर धपाटे यांना प्रश्नांची सरबत्ती करत विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची व नातेवाईकांची कशा पद्धतीने पिळवणूक केली जाते याकडे लक्ष वेधलं. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी पुढे येत रुग्णालयातील जे काही प्रश्न असतील ते आपण आपल्या सूचनेनुसार सोडवणूक करून घेऊ. तसंच सिटी स्कॅन मशीन सुरू करण्यासाठी किमान 15 दिवसांचा वेळ लागेल, कारण तांत्रिकदृष्ट्या मोठी गुंतागुंत यामध्ये असल्याचं सांगितलं. त्यामुळं या ठिकाणी वेळ वाढवून द्यावा असं डॉक्टर शंकर धपाटे यांनी सांगितलं. त्यानुसार प्रशासनाच्या विनंतीला मान देत हे आमरण उपोषण मागे घेत असल्याचं टायगर ग्रुपचे मराठवाडा प्रमुख उमेश भैया पोखरकर व उपोषणार्थी कोंडीराम पवार यांनी सांगितलं. यावेळी टायगर ग्रुपचे गौरव लांबतुरे व असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. उमेश भाऊ गेल्या 28 तारखेपासून टायगर ग्रुपच्या वतीनं अंबाजोगाई शहरातील दवाखान्याची सिटी स्कॅन मशीन चालू करा या मागणीसाठी टायगर ग्रुपच्या वतीनं आमरण उपोषण पवार करत होते. आणि आज नंदकिशोर मुंदडा भाजपाचे ज्येष्ठ नेते व स्वतः डीन या ठिकाणी आले, आपल्याला आश्वासन दिलं आणि आपण उपोषण सोडलं. नेमकं त्यांनी काय आश्वासन दिलं? गेले 3 दिवस झालं आमच्या बीड जिल्ह्याचे टायगर ग्रुपचे संपर्क प्रमुख कोंडीराम पवार हे आमरण उपोषणासाठी इथं अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते. परंतु आज त्यांची प्रगती खालावल्या जरा थोडंसं जागृत झालं आणि हॉस्पिटलचं यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा हे सुद्धा इथं आले होते आणि त्यांनी लेखी स्वरूपात दिलं की येत्या 15 दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मशीन चालू करू आणि लेखी स्वरूपात दिल्यामुळं आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे. आमचं उपोषण इथंच थांबलेलं नाही, तर आमचं उपोषण स्थगित दिलेली आहे. जर ते मशीन जर चालू झालं नाही तरी आम्ही इथून पुढे रस्त्यावर उतरायला तयारच आहोत आणि इथून पुढे जरी हॉस्पिटलवरती जर कोणताही गैरप्रकार होत असेल तर टायगर ग्रुपशी संपर्क साधा. आम्ही सदैव जनतेच्या हितासाठी काम करणारी संघटना टायगर ग्रुप आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कोणीही व्यक्ती असो, कुठलाही व्यक्ती असो आणि कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. टायगर ग्रुप तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरायला तयार आहे एवढा शब्द देतो आणि हे उपोषण आमचं इथं स्थगिती दिली असं सांगतो.